श्लोक 19. यथा दीपो निवातस्थो निङ्गते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जते योगमात्मना. अर्थ, निर्वात जागी ठेवलेला दिवा जसा निश्चल राहतो, तीच उपमा आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या स्थिर चित्तयोग्यास दिलेली आहे. विवरण. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना ज्ञानदेवांनी अगदी हीच उपमा दिलेली आहे. त्यावेळी स्थितप्रज्ञाचे अंतःकरण कसे स्थिर असते ते ज्ञानदेव सांगतात. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपी योगयुक्त. ओवी 341. वारा नसलेल्या ठिकाणी ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत स्थिर असते, ती किंचित सुद्धा न हलता निवांतपणे तेवत असते, प्रकाशित होते. ऊर्ध्वगती असल्यामुळे ती तेजस्वी असते. ज्याने आपल्या चित्ताचा संयम केलेला आहे, त्या आत्म्याचा योग करणाऱ्या योग्याचे चित्त त्या दिव्याचे वातीप्रमाणे स्थिर राहते. त्याच्या आत्म्याची ज्योत विशेष प्रकाशमान होते. त्याची गती ऊर्ध्व असते. त्याचे तेज वाढते आणि त्याला अद्भुत निजानंद प्राप्त होतो. त्याचे ठिकाणी अशी निश्चल आत्मज्योती प्रकाशत असते. त्याला कोणत्याही प्रकारची विषयाची किंवा भोगेच्छेची काळजीच उरत नाही. त्याला भोगेच्छेची काजळी धरत नाही. योग म्हणजे कर्मयोग असा अर्थ गीतेत बहुतेक ठिकाणी अभिप्रेत आहे आणि भगवंताचेही तसंच सांगणं आहे. पण याशिवाय योग म्हणजे अलौकिक किंवा वाटेल ते करण्याची शक्ती असणारी असाही एक अर्थ आहे. अशी शक्ती भगवान श्रीकृष्णाला प्राप्त होती. तसेच अनेक संतांना सुद्धा ती प्राप्त असते. जसे ज्ञानदेवाने निर्जीव भिंत चालवली, तर पातंजली योगाप्रमाणे चित्त निरोधन करणे, जेणेकरून योग्याचे चित्त आत्म्याशी जोडले जाते. असे झाले तरच ते स्थिर राहू शकते, नाही तर ते सतत अनेक विषयांवर जात राहते. जसे सामान्य माणसाचे चित्त अनेक गोष्टीवर सतत जात असते, ते सतत इकडे तिकडे भटकत असते, कारण ते चंचल असते. ते एका जागी स्थिर राहू शकत नाही. ज्याप्रमाणे वारा आला की दिव्याची ज्योत हलते, ती लहान मोठी होते, ती फडफडते, तसेच माणसाचे चित्त कमी अधिक प्रमाणावर विविध विषयांवर आकर्षित होत राहते. मात्र ते एकदा का स्वस्वरूपी स्थिर झाले की बाह्य विषयांचा त्यावर परिणाम होत नाही. एखादे काठोकाठ भरलेले भांडे जिन्यावरून नेताना त्यातील द्रव पदार्थ सांडू नये एवढाच विचार मनात ठेवून जिन्यावरून जर गेले तर जिन्याचे आजूबाजूला असलेल्या गोष्टींकडे लक्ष जात नाही, कारण ते एकाच गोष्टीवर स्थिर झालेले असते. तसेच योग्याचे चित्त केवळ आत्म्याचे ठिकाणी एकाग्र व्हायला लागते. अशी आत्म्याचे ठिकाणी एकाग्रता साधली तर तो नित्य संतुष्ट राहून बुद्धिगम्य व इंद्रियांना अगोचर असे आत्यंतिक सुख अनुभवतो. तो तेथे स्थिरावला की कितीही मोठे दुःख किंवा सुख अगर प्रलोभन त्याला विचलित करू शकत नाही. असे ध्यान स्थिरावणे महत्त्वाचे असते. ते तसे स्थिरावले की ज्योतीचे किंवा प्रकाशाचे दर्शन होते. तेच आत्मदर्शन म्हणजे स्वरूप दर्शन असे म्हटले जाते. विनोबाजी म्हणतात की चित्त शांत झाले की सर्व सृष्टी मंगलतेने भरलेली दिसते. कल्पनांचे दिव्य तारे हृदयाकाशात चमकू लागतात. दगड, माती, लाकूड यांच्या सर्वच वस्तू माणसाला सुंदर दिसू लागतात. समुद्राचा आवाज त्याच्या लाटा स्वतःचे अस्तित्व विसरायला लावतात. वेदातील ऋषींना जशा या समुद्राच्या लाटा खाऱ्या पाण्याच्या न दिसता त्या तुपाच्या, मधाच्या, दुधाच्या लाटा आहेत असे भासू लागले. आणि तसेच आपल्याला सुद्धा होऊ शकते. आणि म्हणूनच आपल्या पुराणातून क्षीरसमुद्र, घृताचा म्हणजे तुपाचा समुद्र, मधाचा समुद्र अशी वर्णने आढळून येतात. खरे तर चित्ताची व्यग्रता अस्वाभाविक आहे.
लहान मुलांप्रमाणे चित्त निर्मळ स्वच्छ असेल तर चित्ताची एकाग्रता सहजच लागते आणि मग मनाची शांती प्राप्त होऊन अंतःकरणात प्रकाशाची ज्योत प्रगट होते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू.